आपण खंडाळ्यामध्ये आहोत. आज ईद मिलाद कार्यक्रमामध्ये आज आपल्या हुसेनभाईचे पंचायत समितीला निवडून आलेले आहे. तर त्यांनी आज जे हिंदू मुस्लिम समाजा करिता आज यांनी इथे एक शिरखुर्मा आणि नाश्त्याचा ईद मिलादचा शिरखुर्मा आणि नाश्त्याचा कार्यक्रम ठेवलेला होता. आज वैजापूर तालुक्याचे नेते, खंडाळ्यातले गावकरी तसेच पत्रकार, त्याच्यानंतर व्यापारी वर्गातले सर्व इथं आलेले होते. हुसेनभाई, आता तुम्ही काय सांगू शकता आज या प्रसंगी? आज तारीख 1 एप्रिल 2026. माझे नाव हुसेन शहाबुद्दीन शेख, पंचायत समिती सदस्य, वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. मी आज सणानिमित्त ईद मिलनचा जो कार्यक्रम ठेवला होता शिरखुर्माचा, सर्व समाजाच्या लोकांनी मला जे भरभरून मतदान दिलं आणि पंचायत समितीला सदस्य म्हणून पाठवलं, याबद्दल मी हा प्रोग्राम ठेवला होता सर्व धर्मीयांचा आणि ईद मिलनचा. या निमित्ताने जे सर्व समाजाचे या ईद मिलनच्या कार्यक्रमाला हजर राहिले आणि आमदार साहेब, तालुक्याचे आमदार साहेब, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे सर्व हजर राहिले, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलतो आपल्या संघ शिवचे बाळा पाटील पण आहेत, उपसभापती बाळा पाटील पण आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्त हुसेनभाईने ठेवलेला जो कार्यक्रम आहे, या ईद मिलादच्या कार्यक्रमानिमित्त बाळा पाटील काय सांगू शकता आज या प्रसंगी? आमचे सहकारी तसे ते आमचे नात्याने काका आहेत. त्यांनी जो इथं सुंदर असा कार्यक्रम ठेवला, आम्हा सर्वांना इथे आमंत्रित केलं. लोकप्रिय आमदार आदरणीय बोरणारे सर ही इथे येऊन गेले. खरंच हुसेन काका यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अगोदर शंका आली ते म्हणे 1 तारखेला येतं ईद मिलनचा कार्यक्रम. आता 1 एप्रिल फुल म्हटलं, एप्रिल फुल तर नाही करत द्या. पण मग आमच्या मित्रांवर माहिती घेतली, तयारी चालू आहे म्हणे, यायला काही हरकत नाही. खरंच हुसेन काका तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अशा संवेदनशील ठिकाणी तुम्ही सर्व जाती धर्मांना एकत्र केलं, खरंच हे बघून आनंद वाटला. आपल्या खंडाळा नगरीत जसं आमच्या शिवनगरीत एकदम शांतता आहे. राजू भाऊ तुम्ही बघू शकता, इतकं मोठं गाव आहे पण आजपर्यंत वाद नाही, विवाद नाही. आम्ही भगवानला, अल्लाला प्रार्थना करतो या ऐतिहासिक खंडाळा नगरीत पण इथून पुढील भविष्यात अगदी शांततेत सर्व समाजाचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदतील, आपापसात प्रेम वाढतील, एकमेकांना समजून घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हुसेन काकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपल्या संघ संजय पाटील निकम यांचे चिरंजीव अजिंक्य भाऊ पण आहे. अजिंक्य दादा, तुम्ही आज या प्रसंगी, ईद मिलादच्या प्रसंगी या खंडाळ्याच्या नगरीमध्ये कार्यक्रमाच्या निमित्त काय सांगू शकता? आज हा ईद मिलादचा कार्यक्रम नसून हा मन मिलावचा कार्यक्रम आहे. सर्वांच्या मनाने म्हणजे जे काही समाजामध्ये जे काही तेढ निर्माण करणारी काही प्रवृत्ती, या प्रवृत्ती ह्या गावांनी कशी ठेचून काढलेली आहे हे आपल्याला या इलेक्शन मधून दिसलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष नाही. आज इथं मी तर माझ्या नजरेत मुस्लिम समाजापेक्षा हिंदू समाज जास्त या कार्यक्रमाला होता आणि खूप अप्रतिम शिरखुर्मा शेख साहेबांनी आज आम्हाला म्हणजे अजून पण ती टेस्ट अजून पण त्याच्यात आहे. तर खूप छान प्रकारे हा कार्यक्रम आज इथे घडला. आज काही कारणास्तव माझे वडील संजय पाटील निकम हे इथे उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या वतीने आज मी इथं उपस्थित राहिलो आणि खूप छान कार्यक्रमाचा इथं हा घडला.